ती म्हणते की हिरोईनचं काम फक्त रडणं नाही तर क्रांती घडवणं देखील असावं. त्यामुळेच तिने रिअल लाईफ मध्ये रंगभूमीवर अनन्या साकारली तर रिअल लाईफ मध्ये समाजाच्या स्टेरिओटाइप्स मोडल्या. आता ती म्हणजे कोण काय विचारता? सो लेट्स मीट सुपर टॅलेंटेड ऋतुजा बागवे. हाय ऋतुजा. हाय. सो मी तुला काही प्रश्न विचारणार आहे आणि तुला त्याची अनफिल्टर्ड उत्तरं द्यायची आहेत. सो बेसिकली तू मराठी इंडस्ट्रीमध्ये आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये दोन्हीकडे काम केलं आहेस, तर तुला असं कधी वाटतं का की हिरोईनला फक्त शोपीस म्हणून वापरलं जातं? नाही खरं तर. आणि आत्ता असं तरी चित्र दिसत नाही आहे. खूप अमेझिंग कॅरेक्टर्स येत आहेत स्त्रियांच्या वाट्याला, आणि स्त्रीपात्र मुख्य भूमिकेत, मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या प्रोडक्ट्स येत आहेत. त्यामुळे मला नाही असं वाटत की तो जमाना आता राहिला आहे की शोपीस. आणि मी आत्तापर्यंत एकही कॅरेक्टर असं केलेलं नाही आहे, त्यामुळे नाहीच. ओके. सध्या बॉलिवूडमध्ये एक ट्रेंड सुरू आहे की एका वयापर्यंत म्हणजे स्त्रीला, एखाद्या वुमनला एक हिरोईन म्हणून पात्र दिलं जातं. अदरवाईज एक वय ओलांडून गेलं की तिला आईची भूमिका किंवा आत्या वगैरे असे साईड रोल्स मिळायला चालू होतात. पण हिरोच्या बाबतीत मात्र तसं काही घडत नाही. त्याबद्दल तुला काय वाटतं? दृष्टिकोन बदलायला हवा, आणि आता तो बदलतोय हळूहळू. हिंदी इंडस्ट्रीत पण आता बदलायला लागला आहे. पाश्चिमात्यांकडे तर नाहीच येतो, कारण त्याच्यात कुठल्याही वयाची स्त्री कलाकार हे मेन रोल करत असते. आणि आत्ता ते चित्र बदलतं आहे आणि येत्या काळात ते पूर्णपणे बदलेल याची आशा आहे, अपेक्षा आहे. आणि आईचा रोल केला तर ती आई मालिकेची, सिरियलची किंवा ह्याची फिल्मची, नाटकाची हिरोईन असेल. सो आईचा रोल असला तरी हिरोईन ती असते. सो असं एखादं कॅरेक्टर जे मेल कॅरेक्टरनी प्ले केलं आहे पण ते तुला फिमेल म्हणून करायला आवडेल? रॉकस्टारमधलं रणबीर कपूरचा तो रोल, जॉर्डनचा तो, किंवा अजय देवगणनी भगतसिंगांचं काम केलेलं ती भूमिका, किंवा अशा असंख्य आहेत ज्या मला करायला आवडतील, अशा शिफ्ट करून की यार हे लेडी कॅरेक्टर का नाही, किंवा मला कधी कधी असं वाटतं मी मुलगा का नाही आहे. सो तुला जर कधी चान्स मिळाला तर तुला कोणतं असं एक इंडस्ट्रीमधलं स्टेरिओटाईप तोडावंसं वाटेल? आपल्याकडे आणखीन नवे नवे विषय हाताळले जात नाही आहेत. आपण खूप फॅमिली, लव्ह स्टोरी, नातेसंबंध आणि ह्या गोष्टींशीच निगडीत असलेले कॉन्टेंट बनवतो आहे. तर मला असं वाटतं त्या व्यतिरिक्त पण विषय आहेत, तर तिथे काहीतरी केलं पाहिजे. तुला आता एक मजेशीर खेळच समज, एखादा असा डायलॉग जो एका मेल कॅरेक्टरनी घेतलाय तो तुला फिमेल व्हर्जनमध्ये करायचा आहे. हा डायलॉग असा आहे की तो कुठलाही म्हणजे मेल फिमेल कोणीही म्हणू शकतं, आणि तो मेल व्हर्जनमध्ये आहे, तर फिमेल व्हर्जनमध्ये मी बोलते, कारण मी तशी आहे. आपला हात भारी, आपली लाथ भारीच्या मायला आपलं सगळंच लय भारी. सो हे असं आहे, वुमन्सला स्पॉटलाईटमध्ये ठेवण्याची गरज नसते चमकण्यासाठी बेसिकली. सो असेच काही तुम्हाला रिअलिस्टिक किस्से जाणून घ्यायचे असतील तर आमचा लाईट्स कॅमेरा वुमन नावाचा शो आलेला आहे, तो नक्की पहा. त्याच्यामध्ये मयुरा आमची होस्ट आहे. सो थँक्यू. झेन एंटरटेनमेंटच्या लाईट कॅमेरा वुमन विथ मयुरा हा कार्यक्रम नक्की बघा.